अटलांटाचं डाऊनटाऊन मस्त आहे आणि ही जी बिल्डिंग चमकते हे आहे आपलं हॉटेल. खूप लोक मला इंस्टाग्रामवर DM करतायत आणि कमेंट्स पण काही आल्या होत्या की सध्याचं H1B विजाचं जे चालू आहे ते सगळे पीसीस पहिले काढून ठेवतो आणि त्याच्यानंतर मग असेंबल करीन. आज आपण अस्मिताची गाडी चालवणार आहोत कारण आपली गाडी नाही आहे. या हॉटेलचं जिम एवढं मोठं आणि मस्त आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आज सॅटर्डे सकाळ आहे. सकाळ नाही म्हणता येणार, 12:20 झालेले आहेत आणि आपल्याकडे अस्मिता आलेली आहे. हाय. आणि तुम्हाला 2 नवीन खुर्च्या दिसत असतील. या खुर्च्या मी IKEA घेतल्यात बाल्कनीमध्ये ठेवण्यासाठी, पण कालच असेंबल केले म्हणून आता सध्या 8 ठेवल्यात. आणि लास्ट वीक मी व्हिडिओ टाकला नाही कारण काय माझ्याकडे कंटेंटच नव्हता आणि गाडी पण नाही आहे, तर कुठे जाता पण येत नाही आहे. सो आज अस्मिता आणि माझा ब्रंचला जायचा प्लॅन होता, पण थोडा उशीर झालेला आहे कारण मी जरा आरामात उठलो आणि मग ती जरा ग्रोसरी शॉपिंगसाठी गेलेली पटेल ब्रदर्समध्ये. तर मी बोललो की मला पण सामान पाहिजे होतं कारण नॉर्मल ग्रोसरी माझ्याकडनं वॉकिंग डिस्टन्स आहे, पण पटेल ब्रदर्स लांब आहे. सो ती गेली होती तर तिला बोललो मला पण थोड्या गोष्टी पाहिजेत, त्या पण तिने आणल्या आहेत. आणि आता मग आम्ही थोडं लेट लंच करू कारण आता मी चहा बनवलेला आहे. सो चहा पिऊया आणि त्याच्यानंतर मग लंच करायला जाऊया. आणि घरात थोडे चेंजेस तुम्हाला दिसू शकतात. या खुर्च्या त्या बाहेर ठेवणार आहेत. हे अस्मिताने बनवलेलं आहे आणि तिने तिच्या घरी पण बनवलं आहे आणि माझ्यासाठी पण आणलं. DIY आर्ट. तिने छानच वाटतं. ते चुकलं होतं आज. एवढं कळत नाही, लांबून छानच वाटतं, जवळून पण छानच वाटतं. आणि हा रग घेतला आहे मी आणि तिकडे एक नवीन कॉफी टेबल आहे कारण हे व्हाईटवर व्हाईट जात नाही आहे आणि जरा जुनाट झालं आहे कॉफी टेबल, म्हणून चेंज करणार आहे मी. आणि घड्याळ पण मी चेंज केलेलं आहे. याच्यामध्ये ह्युमिडिटी आणि टेम्परेचर पण कळतं. खरं दिसतं का? हां, खरं दिसतं. मी लावताना मागून फूक मारलेली तर टेम्परेचर थोडं वाढलं होतं आणि असं केलं होतं, म्हणजे वाफ दिली होती तर ह्युमिडिटी पण वाढलेली. आणि जरासे छोटे मोठे चेंजेस केलेत कारण नेक्स्ट विकेंडला माझे काका काकी येणार आहेत, चुलत काका काकी जे अटलांटामध्ये राहतात. तर ते जेवायला येणार आहेत. म्हणजे ते एका वेडिंगसाठी येणार आहेत इंडियानापोलिसमध्ये, पण माझ्याकडे पण जेवायला येणार आहेत. सो त्यासाठी जरा घर थोडं नीट करतोय. आणि सोफा पण मला बदलायचा होता, पण चांगला सोफा बघण्यासाठी आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे कारण आणि गाडी पण नाही आहे सगळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला. तर सोफा आज ठेवणार आहे. आणि बघा मस्त ऊन आलेलं आहे घरी आणि आता थोडेच दिवस आहेत समरचे, त्याच्यानंतर विंटर चालू होणार आहे. सो जेवढं बाहेर जाऊन एन्जॉय करू शकतो, विंटरमध्ये पण करूच, पण जरा चांगल्या टेम्परेचरमध्ये विदाऊट जॅकेट जेवढं करू शकतो तेवढा करायचा प्रयत्न आहे. आणि सायकलिंग वगैरे पण चालू आहे, पण त्याचा मी व्लॉग करत नाही कारण सेमच होईल. सो आता पहिला मी चहा पितो आणि हिने आणलेले स्नॅक्स खातो. खूप लोक मला इंस्टाग्रामवर DM करतायत आणि कमेंट्स पण काही आल्या होत्या की सध्याचं H1B विजाचं जे चालू आहे त्याच्यावर त्यांना माझं मत पाहिजे असं. पण माझं मत देण्यासाठी मी कोण इमिग्रेशन लॉयर नाही आहे. मी पण H1B वर आहे आणि अस्मिता पण H1B वरच आहे. सो पण तो नवीन रूल जो आहे तो आम्हाला अप्लाय होत नाही. जे नवीन पेटिशन्स आहेत, ज्यांना नवीन H1B विजा पाहिजे त्यांच्यासाठी होणार आहे. सो आम्ही अफेक्टेड नाही आहोत. आणि ही न्यूज सारखी चेंज होत असते, म्हणून मला जे रूल्स आहेत ते सांगायचे नाही आहेत कारण आता मी हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत पण चेंज होऊ शकतात. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे स्टुडंट्स येत आहेत त्यांनी त्यांचे एज्युकेशन काउन्सिलर आहेत त्यांच्याकडनं ह्याची माहिती घ्या. आणि जे जॉब करणारे आहेत किंवा जे इकडे आहेत अफेक्टेड आहेत त्यांनी कुठल्या तरी एका इमिग्रेशन लॉयरला विचारा. सो असे YouTube व्हिडिओ बघून डिसिजन घेऊ नका, माझा किंवा कोणाचाही, कारण सगळ्यांना अर्धवटच माहिती आहे. सो जे या प्रोफेशनमध्ये आहेत तेच तुम्हाला बेस्ट ऍडवाइस देऊ शकतात. तर आता आमचा चहा वगैरे पिऊन झाला आणि अस्मिता जर तिच्या घरी गेली आहे, सगळं तिने सामान आणले ते ठेवायला आणि त्याच्यानंतर ती परत येईल. तोपर्यंत मी हे नवीन कॉफी टेबल असेंबल करतोय. बॉक्सवरून मला ते ह्याच्यापेक्षा छोटं वाटलेलं, पण ह्याला रेक्टँगलच्या साईडला असे कर्व्स पण आहे म्हणून ऑलमोस्ट त्याच साईजचं आहे. आणि सगळ्या तुकड्यांवर नंबर लिहिले आहेत, 8 नंबर, 9 नंबर, 5. ते सगळे पीसीस पहिले काढून ठेवतो आणि त्याच्यानंतर मग असेंबल करीन. इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पण आहे, हे पण बघून करू शकतो. आणि सगळं त्याला लागणारा फास्टनर्स किंवा स्क्रू वगैरे सगळे. एस्टिमेटेड टाईम फॉर असेंबली 45 मिनिट्स आहे. बघूया आपल्याला लवकर होतं आणि फक्त एक स्क्रूड्रायव्हरच लागणार आहे, पण माझ्याकडे माझं पॉवर टूल्स वगैरे आहेत, सो त्यांनी फास्ट व्हायला पाहिजे. एवढं करून झालं आहे आणि त्या मॅन्युअलमध्ये 45 मिनिट्स लिहिलेले आहे, ते पण हँड टूल्सनी.
आणि आत्ता 45 मिनिट्स मला पॉवर टूल्सनी झालेत आणि एवढंच झालंय. तर हे बरोबर नाही आहे, कारण जास्त वेळ लागतो, कारण प्रत्येकाला एक एक स्क्रू आणि ते सगळे टाईट आहेत आत जायला. सो हाताने मी करून बघितलं तर खूप वेळ लागतोय. तर ऑलमोस्ट होत आलंय. फक्त त्याचे ते स्ट्रट लावायचे, हे वर व्हायचं आणि टॉप लावायचं आहे. फायनली आपलं टेबल रेडी झालेलं आहे. असं वर येतं त्याच्यासारखंच, पण तेवाला अख्खं वर येतं. ह्याचं मधलंच सेक्शन येतं, पण ह्याच्यामध्ये जरा स्टोरेज जास्त आहे, पण हा खूप डीप आहे आतमध्ये. आणि खाली स्टोरेज नाही ते एक चांगलं आहे, कारण ह्याच्यात खाली आहे आणि ते सगळं सामान ठेवलेलं दिसतं, चांगलं नाही वाटत. ह्याच्यात सगळं आत हिडन राहील. आणि इथे बुक्स CDs वगैरे ठेवायला असं खाचे दिले, असं दिसतंय. मला तरी आवडलं. कसं वाटतं? छान वाटतंय. ब्लू आणि असं कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. कितीला मिळालं तुला? $135 आणि ते आधीच होतं ते 75 ला मिळालं मार्केट प्लेसवर. अच्छा, पण ते पण नवीन होतं. ओके, पण हे छान वाटतं. जेवल्यानंतर आपण आईस्क्रीम पण खायला जाऊया. माझ्याकडे कुपन्स होते. ग्रेटर्स आईस्क्रीम चांगलं आहे. ट्राय केलंयस तू? ट्राय हो, म्हणून तर कुपन मिळाले ना. अच्छा. आता आम्ही निघतोय. तर रामूला लावलाय कामाला. हा जो कचरा मी पसरवलाय हे टेबल असेंबल करताना सगळं क्लीन करेल. चला निघूया. आज आपण अस्मिताची गाडी चालवणार आहोत, कारण आपली गाडी नाही आहे. सो चला आता निघूया. आज वेदर पण खरंच छान आहे. लास्ट 2-3 वीकच आहेत थंडी चालू व्हायच्या आधी. माझ्या ऑफिसमध्ये पण सांगत होते की म्हणजे आता हा समर आय थिंक ऑफिशियली 22nd का काहीतरी ऑफिशियली लास्ट डे ऑफ समर होता. आता ते फॉल आणि चालू झालं. फॉल कलर्स इथे कुठे बघायला मिळतात का? चेक करायला हवं. ब्राउन काउंटी स्टेट पार्क आपल्या सबस्क्रायबर्सचाच मला इंस्टावर DM आला होता. अच्छा, जाऊया आपण तिकडे. अक्षयला पण बोलूया. कसं वाटतं माझी गाडी चालवून? मस्त वाटतं. मी गाडी आधी पण चालवली. घ्यायला गेलो होतो तेव्हा फर्स्ट मीच चालू केली. येस. आज छान सनी आहे बाहेर. आपल्याला सरळ जायचंय, पण रस्ता बंद आहे म्हणून डिटूर दिलेली आहे. इकडे एक चांगलं असतं की डिटूरचे सगळे काय म्हणतात ॲरो फॉलो करायचे की आपण परत सेम रस्त्याला लागतो. इथे पण आहे समोरून काय खतरनाक BMW होती. ही पांढरी आपली नेक्स्ट गाडी ही असू शकते. 60% चान्स आहे ही असण्याचा. तू सिडॅन घ्यायचा प्लॅन करता? 4-5 ऑप्शन आहेत, पण नंबर 1 वर ही आहे, कारण ही सध्याची माझी ड्रीम कार आहे M5 कॉम्पिटिशन. पण मला असं वाटतं की जेव्हा मी घर घेईन तेव्हा मी ही गाडी घेईन, कारण स्वतःच्या गॅरेजमध्ये पार्क करून मला ती गाडी धुवायची, त्याची काळजी घ्यायची, प्लस मॉडिफिकेशन पण स्वतः मला करायचे आहेत सगळे, ट्युनिंग वगैरे. तरी जोपर्यंत अपार्टमेंटमध्ये राहतोय तोपर्यंत जरा वेगळी गाडी घे. गॉगल विसरलोय मी आणि डायरेक्ट डोळ्यावर ऊन येते. आज काय टेम्परेचर बाहेर? 27 डिग्रीज आहे. बघा रस्ता बंद आहे. आणि ही आहे कार्मेल आर्ट्स डिस्ट्रिक्ट. आर्ट गॅलरी वगैरे यांचे जरा चांगले फॅन्सी रेस्टॉरंट्स आहेत. स्टॅच्यूज वगैरे बनवले. बघा हे आपले आलेलं आहे फेरूज मेडिटेरेनियन क्युझिन. आउटडोर सिटिंग पण आहे, पण खूप ऊन आहे म्हणून आताच बसतो. आपलं जेवण आलेलं आहे. हे आहेत अरबी स्टाईल शॉर्मा, म्हणजे कापून देतात रोल्स. 2 रोल आहेत, फ्राईज, पिकल आणि हा त्यांचा व्हाईट सॉस जो मला बिलकुल आवडत नाही. तर जस्ट खाऊन झालं आमचं, पण आता खूप खाल्लं म्हणून जरा रस्त्यावर असंच फिरतोय आम्ही. माणूस बघा काय खरा वाटतोय. आता आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे. गाडी इथे पार्किंगमध्ये पार्क केली आहे. इथे एक हे अरोमा एक्सपिरियन्स नावाचं इंडियन रेस्टॉरंट आहे. आत्तापर्यंत सर्वात थर्ड क्लास रेस्टॉरंट इंडियन रेस्टॉरंट जे मी US मध्ये खाल्लं आहे.
आणि इथे साईडला क्रिएटर्स आईस्क्रीम म्हणून आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. हे आहे क्रिएटर्स आईस्क्रीम आणि ते लोक मस्तपैकी बसून खात आहेत. कुठलं घेतलं आहे तू? मोका चिप घेतले नाही आणि मी घेतलं स्मोर्स. आता जस्ट घरी पोचलो आणि मस्त वाटतं कॉफी टेबल. दुपारी उन्हात पण छान वाटत होतं, इव्हनिंग लाईटमध्ये पण चांगलं वाटतंय. आत्ता खाली ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं. खूप दिवसापासून मला कोकम सरबत प्यायची इच्छा आहे, पण ते आपलं ऑथेंटिकवालं मिळत नाही इकडे. त्या ॲमेझॉनवरनं हे बाटली मागवली आहे, उघडून बघतो कशी आहे. कोकम सिरप. आता मी कोकम सरबत पितोय. आपल्या इंडियात जसं मिळतं त्याच्या 80% आहे, एक्झॅक्ट तसं नाही आहे, पण जे क्रेविंग होत होतं मला ते आणि सॅटिस्फाय होतं. सो त्या दिवशी मला व्लॉग कंप्लीट करता आला नाही, पण आता मी अटलांटामध्ये आहे आणि माझं काम झालेलं आहे. सो आता मी पुढचे काही वीक्स अटलांटामध्येच येणार आहे कामासाठी. आणि आज थर्सडे आहे. आता जस्ट माझं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आता मी माझ्या हॉटेलवर चाललो आहे. तर विचार केला की इथून पुढे व्लॉग कंटिन्यू करतो. आणि खूप दिवसापासून गाडीचा रिव्ह्यू पण केला नाही आहे, म्हणून विचार केला तो पण करतो. सो आता पहिलं हॉटेलच्या दिशेने निघूया. हॉटेलला पोचायला 41 मिनिट्स आहेत, कारण मी डाऊनटाऊनमध्ये राहतो आहे आणि ऑफिस जरा आउटस्कट्सला आहे. गाडी आपल्याला मिळाली आहे कियाची K5 सेडान आहे आणि मला आवडते ही गाडी. एवढी पॉवरफुल आणि फास्ट नाही आहे, पण मिड प्राईज रेंजच्या सेडानमध्ये मला ही गाडी आवडते. आणि हे त्याचं बेस व्हेरियंट आहे, ह्याच्यापेक्षा एक GT वाला पण येतं, ते जास्त चांगलं आहे. ह्याच्यामध्ये लेदर सीट्स वगैरे नाही आहेत, त्या GT वरच्या व्हेरियंटमध्ये आहेत, पण चालवायला एकदम स्मूथ वाटते मला ही गाडी. आणि मेन म्हणजे मला या गाडीची सीटिंग पोझिशन आवडते. बघा किती एकदम रिलॅक्स बसलो आहे मी, आणि मागणं पण स्पेशियस आहे. इंटिरियरचा हा एक फीचर मला आवडला. हे बघा, आता हे ACचं पॅनल आहे, हा एक टच स्क्रीन आहे आणि आता सध्या ते ACचे कंट्रोल्स आहेत. आणि आता मी हे दाबलं की नॉर्मल आपले मीडिया स्क्रीनचे कंट्रोल झाले. आणि आत्ता हे व्हॉल्यूमचं बटन झालं, पण ACचं बटन दाबल्यावर टेम्परेचरचं होतं. हे काहीतरी डिफरंट आहे या गाडीमध्ये. आता फॉल सीझन आहे आणि अटलांटामध्ये युजली फॉल कलर्स चांगले दिसतात, पण आत्ता तरी मला हिरवंच दिसते सगळं. हळूहळू स्टार्ट होईल. इकडचे रस्ते मला आवडतात, खूप कर्वी आहेत आणि वर खाली पण आहेत, म्हणून गाडी चालवायला मजा येते. अटलांटाचं डाऊनटाऊन मस्त आहे आणि ही जी बिल्डिंग चमकते हे आहे आपलं हॉटेल. 52nd फ्लोअरवर रूम आहे. तिकडनं व्ह्यू एकदम मस्त आहे. सनसेट तर आज मस्त दिसेल, गेल्यावर दाखवतो तुम्हाला. बघा, डाऊनटाऊनमध्ये एंटर झालो आपण. मस्त रहदारी असते इकडे डाऊनटाऊनमध्ये रात्री पण. हे आलं आपलं हॉटेल. इकडचं व्हॅले पार्किंग एकदम बकवास आहे, खूप वेळ लावतात गाडी आणायला. 70 माळ्याची बिल्डिंग आहे आणि अख्खी बिल्डिंग असं गोल सिलेंडर आहे आणि सगळ्या भिंती कर्व्ड आहेत. मध्ये एलिव्हेटर शाफ्ट आहे आणि सगळ्या अशा सर्कम्फरन्सला रूम आहेत. तर तुम्हाला माझ्या रूमचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, खतरनाक आहे ना. इथून मस्त सनसेट दिसतो. थोडा अजून खाली झाल्यावर मस्त वाटेल, थोडा सण अजून खाली गेल्यावर मस्त वाटेल. पण हे बघा, रात्री तर अजून छान वाटतं सगळे लाईट्स लागल्यावर. आणि बेसिक रूम आहे, जास्त काय फॅन्सी नाही आहे, फक्त व्ह्यूच चांगलं आहे. बेड जरा बिखरलेला आहे कारण ऑल्टरनेट डे रूम सर्व्हिस आहे. आणि इथे एक डेस्क आहे, चेअर, कॉफी मशीन, TV, बस. तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला. मला तर खूप आवडला आणि इथे झोपून बाहेर बघायची मजाच वेगळी आहे आणि सकाळी उठल्यावर पण एकदम मस्त वाटतं. तर आता वाजलेत 6:45 आणि आता मी जिमला चाललोय, पण त्याआधी काहीतरी जेवण ऑर्डर करतो, म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर खालूनच जेवण पिकअप करून वर येता येईल. आता मी जिमसाठी रेडी झालोय आणि आता सनसेट तुम्हाला दाखवतो. ते रिफ्लेक्शन येते सनसेटचं, बघा मस्त वाटतंय. या हॉटेलचं जिम एवढं मोठं आणि मस्त आहे
इकडे फुल कार्डिओचं सेक्शन आहे, तिकडे लोक आहेत म्हणून मी शूट नाही करत. पण इथे कोल्ड टॉवल्स, पाणी टॉवल्स आणि ह्याची साईज बघा, जे बोलाल ते मशीन आहे इकडे. आणि मेन म्हणजे गर्दी बिलकुल नाही आहे. हॉटेलच्या जिमच्या हिशोबाने एकदमच मोठं आहे. ते वेट्स आहेत. आणि हे बघा ना, इकडे काम करता करता एक्सरसाइज करण्यासाठी डेस्क आणि खाली ट्रेडमिल. जे सगळे मशीन्स असतील आणि कोणी नसेल तर वर्कआउट करायला खूप मजा येते. एवढ्या हॉटेल्समध्ये मी राहिलो आहे, पण फर्स्ट टाईम बायसेप्सचं मशीन मी बघतो आहे कुठे. जस्ट वर्कआउट करून झालं आहे. आणि हा फ्लोअर बघा किती मस्त आहे. फक्त इथे कॉन्फरन्स रूम्स आहेत आणि इथे वर जिमला जायला रस्ता आहे आणि तिथे स्विमिंग पूल आहे. आणि हे बघा खाली लॉबी आहे, त्याचं काम करायला स्पेसेस आहेत बसायला. ओव्हरऑल हे हॉटेल मला खूप आवडलं आहे. आणि आता वर्कआउट झालेलं आहे आणि खाली आपलं जेवण आलं आहे, सो ते पिकअप करूया आणि मग रूममध्ये जाऊन खाऊया. आपलं जेवण इकडे आलेलं आहे. आपलं जेवण आलेलं आहे. एक की व्हेजी हमस रॅप घेतला आहे आणि त्याच्यावर साईड चिप्स येतात. मी केळं घेतलं आहे. आणि रात्रीचा व्ह्यू बघा. आता लाईट्स चालू आहेत म्हणून तुम्हाला एवढं छान दिसणार नाही, पण लाईट्स बंद केल्यावर मस्त वाटतं. हे बघा, तर मस्त शॉवर घेतलाय, चेंज केलंय. जेवायच्या आधी तर थोडं काम करतोय आणि साईडला बिग बॉस बघतोय. तुम्ही बिग बॉस बघता की नाही मला सांगा. मी तर फर्स्ट सीझनपासून सगळे सीझन बघतोय. फक्त मधले 2 सीझन म्हणजे मिस झाले होते जेव्हा मी फर्स्ट टाइम इकडे आलो होतो तेव्हा, पण त्याच्यानंतर मी परत रिझ्यूम केलंय. सो आता काम करतो आणि त्याच्यानंतर मग जेवतो. सो आता मी झोपतोय आणि इकडे व्ह्यू बघा. गुड मॉर्निंग. आता मी ऑफिससाठी रेडी होतोय आणि परत एकदा सकाळचा व्ह्यू बघा. तर आता मी रेडी झालोय ऑफिससाठी आणि आता फ्रायडे म्हणून या हॉटेलमध्ये चेकआउट करायचे. सो आता खाली जाणार. मी ऑलरेडी कॉफी प्री ऑर्डर करून ठेवली आहे. लॉबीमध्ये स्टारबक्स आहे आणि मग व्हॅलेसाठी थांबायचं आहे गाडी घेण्यासाठी आणि मग ऑफिस. आणि ऑफिस नंतर 11 वाजता निघणार आहे कारण माझी 2 वाजताची फ्लाईट आहे. आणि टॉप फ्लोअरला इकडे 360 रेस्टॉरंट पण आहे. पण तिकडे मला जायचं होतं पण राहून गेलं हा वीक. नेक्स्ट वीक किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये जाईन. स्टारबक्स आहे. ऑलरेडी माझी कॉफी रेडी असेल. तिकीट इकडे स्कॅन केलं आहे. आता बाहेर जाऊन पाऊस पडतोय वाटतं आज. मी पहिलाच आहे. गाडी आली आपली. ओके, सो आता माझं ऑफिसचं काम झालेलं आहे आणि आता माझी फ्लाईट आहे 2 वाजताची, म्हणून मी आता निघतोय आणि पटकन तुम्हाला गाडी दाखवतो. ही बघा, कियाची K5 आहे. दिसायला मला ही गाडी आवडते. आणि मागून पण मस्त आहे. चला आता निघूया, उशीर होतोय. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय नो जास्त काही कंटेंट नव्हता कारण मागचे काही आठवडे मी जरा पर्सनल कामामध्ये बिझी आहे. सो मला शूट करायला आणि एडिट करायला वेळ मिळत नाहीये. आणि 3 वीक्स नंतर मी इंडियाला पण येतोय. सो त्याचे पण ब्लॉग मी शूट करणार आहे आणि टाकणार आहे. आणि आय नो तुम्ही सगळे संडेला माझ्या ब्लॉगची वाट बघत असता आणि खूप लोक मला मेसेज पण करतायत, कमेंट करतायत. सो सॉरी मी टाकू शकलो नाही एवढे दिवस व्हिडिओ, पण आता मी ट्राय करीन. आणि आज दिवाळी आहे पण दिवाळीचा ब्लॉग नेक्स्ट वीक येईल. सो तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडनं शुभ दीपावली. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.